नागपूर शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। तर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने गोवंश प्राण्यांची क्रूरतेने वागणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे। हा गुन्हा पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे। दिनांक 17 जून 2025 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 च्या पेट्रोलिंग पथकाला गुप्त माहितीद्वाराकडून माहिती मिळाली की भंडारा रोड मा उफिया कॅटिंग जवळ पारडी नागपूर येथे हे गोवंश प्राण्यांची क्रूर वाहतूक केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला। या कारवाई दरम्यान MH35 AJ 5644 क्रमांकाचा 14 चाकी ट्रक थांबविण्यात आला। या ट्रकमध्ये 28 गोवंश जनावरे अत्यंत निर्दयीपणे कोंबलेली आढळली। त्यांना चारा पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती। तपासणीत निष्पन्न झाले आहे की ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात होती। या प्रकरणी ट्रकमधील चालक 26 वर्षीय दीक्षांत जयचंद धमगाय राहणार गोंदिया याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 1,20,000 रुपये किमतीची 28 गोवंश जनावरे, 20 लाख रुपये किमतीचा 14 चाकी ट्रक आणि 15,000 रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 21,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पारडी पोलीस ठाण्यात आरोपी दीक्षांत धमगाय आणि पाहिजे असलेला आरोपी इम्रान हाजी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम कलम 5(9) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 सह कलम 66(192) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील कारवाईकरिता अटक केलेल्या आरोपीला जप्त मुद्देमालासह पारडी पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले आहे। क्राईम ब्रँच युनिट 5 च्या पथकाकडील पोलीस हवालदार राजेंद्र टाकळीकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रायपूर येथून निघालेला ट्रक MH35 AJ 5644 या 14 चक्का ट्रकमधून प्रतिबंधित गोवंश जनावरे ही भाजी मंडई कामठी येथे कत्तलीसाठी आणण्यात येणार आहेत अशी माहिती मिळाली होती। सदर माहितीची शहानिशा करून आरोपी नामे दीक्षांत जयचंद धमगाय वय 26 वर्ष राहणार ग्राम मिसपिरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया यास त्याच्या ताब्यातील ट्रकसह भंडारा रोड उमिया कटिंग पारडी या ठिकाणी ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात असलेल्या ट्रकमध्ये एकूण 28 गोवंश जनावरे मिळून आली। सदरची जनावरे याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की कामठी येथे राहणारा इम्रान हाजी भाजी मंडई कामठी याने सदरची जनावरे ही कत्तलीसाठी मागवली असल्याचे त्याने सांगितलं। त्यावरून सदरची जनावरे व ट्रक यांना ताब्यात घेऊन पोलीस हवालदार राजेंद्र टाकळीकर यांच्या फिर्यादीवरून कामठी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। रेस्क्यू करण्यात आलेली 28 गोवंश जनावरे जी आहेत ती धंतोली येथील गोशाळेमध्ये ठेवण्यात आलेली आहेत। सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई ही नागपूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये क्राईम ब्रँच युनिट 5 च्या पथकाने केलेली आहे। सदर कारवाईमध्ये एकूण 28 गोवंश जनावरे, एक 14 चक्का ट्रक, एक मोबाईल असा एकूण 21,35,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या कारवाईमुळे गोवंश प्राण्यांच्या क्रूर वाहतुकीला आळा घालण्यास मदत मिळाली आहे। नागपूर पोलीस दलाने दाखवलेली ही तत्परता कौतुकास्पद आहे। या बातमीवरील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।